नमस्कार, मी सुहासिनी. आज आपण पाणीपुरीचं पाणी कसं करायचं ते पाहणार आहोत. हातगाडीवर पाणीपुरी खाताना जे पाणी असतं ना त्याची चव काही औरच असते. पण हायजीनच्या दृष्टीने पाहिलं तर घरी केलेली पाणीपुरी आपण प्रेफर करतो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे पाणीपुरी मसाले असतात आणि पाणी छान तयार होते. पण मसाला नसेल तर चटपटीत पाणी कसं तयार करायचं ते आपण बघूया. आणि हे पाणीसुद्धा अगदी हातगाडीवरच्या पाणीपुरीच्या पाण्यासारखंच किंबहुना त्याहूनही जास्त चटपटीत होतं. आणि मुख्य म्हणजे पाणीपुरी मनसोक्त खाता येते. इथे आपण एक मोठी जुडी ताजा पुदिना घेतला आहे. देठ वगैरे काढून फक्त पानं घेतली आहेत. तसंच अर्धी जुडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर आणि पुदिना मी आधीच धुवून ठेवला होता. अर्थात आपण हे तिखट पाणी बनवतो तर आपल्याला त्यासाठी 15 हिरव्या मिरच्या, इथे मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत. 3 इंच आलं घेतलं आहे, आल्याचे तुकडे करून घेतले आहेत. 17-18 मिरी घेतले आहेत आणि 4-5 लवंगा घेतल्यात. लवंग आणि मिरीमुळे या पाण्याला एक झणझणीतपणा येतो. 2 टीस्पून जिरं घेतलं आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे काळं मीठ, साधं मीठ, पण ते चवीनुसार. थोडी आमचूर पावडर आणि चाट मसाला लागणार आहे. आता एक मिक्सरचं मोठं जार घ्यायचं. त्यामध्ये आधी मिरी आणि लवंग, जिरं, त्याचबरोबर काळं मीठ, साधं मीठ आणि आमचूर पावडर आणि चाट मसाला हे सगळं घालून मिक्सरमध्ये हे सुक्कंच आधी वाटून घ्यायचे. बघा, याची अशी पावडर करून घ्यायची. आता हे सुके मसाले बारीक झाले की त्यामध्ये आपण घालूया हिरव्या मिरच्या, आलं, ही धुतलेली कोथिंबीर आणि सगळा पुदिना घालायचा आहे. आणि याची आपल्याला एक बारीक चटणी वाटून घ्यायची. आता ही चटणी वाटून झाली की मग एका भांड्यावर गाळणी ठेवायची आणि त्याच्यावर हे गाळून घ्यायचं आहे. एकदम जर बारीक झालं तर हे गाळलं नाही तरी चालतं, पण कितीही बारीक केलं ना तरी थोडासा चोथा मग तो तळाला बसतो. म्हणून असं गाळणीने गाळून घ्यायचं. थोडी मेहनत आहे, पण त्यामुळे पाणी एकदम क्लिअर मिळतं. आता या चाळणीवर ना हे गाळताना थोडं थोडं पाणी घालायचं आणि ही चटणी पूर्णपणे गाळून घ्यायची. या चाळणीवर जे राहतं ना त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून ही चटणी चांगली बारीक करून घेतली आणि गाळून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. या पाण्यात 1 लिंबाचा रस घालायचा. हे एकूण 3.5 लिटर पाणी तयार झालेलं आहे. आता या पाण्याची चव बघून यामध्ये आपल्याला जर मीठ हवं असेल तर घालायचं. यामध्ये आता काळं मीठ घातलं आहे. आता आपण गोड चटणी करायला घेऊ. 1 तासापूर्वी मी गरम पाण्यामध्ये थोडी चिंच बिया काढून भिजत घातली होती. ती त्याच मिक्सरच्या जारमध्ये घेतली. आता यामध्ये चाट मसाला घातला आहे. 1 चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर. ही चिंच गुळाची गोड चटणी असली तरी चव बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि 5 टेबलस्पून गूळ घालायचं आहे. गूळ घातल्यानंतर आता आपण इथे घालूया काळं मीठ आणि ही आपल्याला परत चटणी वाटून घ्यायची आहे. आणि ही चटणी तर आपल्याला गाळावीच लागेल, कारण चिंचेच्या शिरा ज्या असतात ना त्या आपल्याला चटणीमध्ये नको आहेत. म्हणून असं गाळणीने गाळून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असा चोथा जो राहील तो काढून टाकायचा. इथे आपलं गोड पाणीसुद्धा तयार आहे, पण हे पाणी आपल्याला एकदा उकळून घ्यायचं आहे. त्यासाठी हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि उकळून घ्यायचं. म्हणजे आंबट, गोड आणि त्यामध्ये टाकलेल्या मसाल्यांचा एक छान ब्लेंड तयार होतो आणि या पाण्याला चव छान येते. आता आपल्याकडे तिखट आणि गोड दोन्ही पाणी तयार आहेत. फक्त यामध्ये आता हे जे गोड पाणी आहे ते थंड करायचं. या दोन्ही पाण्यांमध्ये आपल्याला बर्फ टाकायचा आहे. आपण या पाण्यामध्ये बर्फ टाकला आहे. आता टाकायचं आहे बुंदी, कारण हातगाडीवरच्या पाण्यामध्ये अशी खारी बुंदी टाकलेली असते आणि आपल्याला पाण्याचा तोच फील येण्यासाठी आपण इथे बुंदी टाकूया. आपण बुंदी टाकली. आता यावर आपण टाकूया
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी आधीच रगडा तयार करून ठेवला होता. हा व्हिडिओ आपण पाणीपुरीच्या खास पाण्यासाठी केला आहे, त्यामुळे मी रगडाची रेसिपी परत दाखवली नाही आहे. पण आपल्या रगडा पॅटीसच्या रेसिपीमध्ये रगडा कसा करायचा ते आपण आधीच अपलोड केलेला आहे. आता पाणीपुरी सर्व करताना या पुऱ्या अशा वरून फोडून घ्यायच्या. पुऱ्या मी विकतच आणल्या आहेत. त्यामध्ये रगडा भरायचा, गोड पाणी, नंतर तिखट पाणी भरून पटापट सर्व करायच्या. जर कोणाला आवडत असेल तर कांदा बारीक करायचा आणि तो सुद्धा रगड्याबरोबर पाणीपुरीमध्ये भरायचा आणि खायला द्यायचा. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने पाणी करून बघा, परत बाहेरची पाणीपुरी खायला जाणारच नाही. अगदी हातगाडीवर मिळते तशीच पाणीपुरी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. करणार ना मग